आज बनवूया साधी सिंपल पालकची भाजी। मी इथं पालकच्या भाजीचं साहित्य घेतलेलं आहे। मी भाजी कट करून छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि इथं मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आपण ती स्वच्छ धुवून घेतलेली भाजी आपण त्यामध्ये टाकणार आहोत आणि त्यामध्ये आपल्याला मी मुगाची डाळ घेतलेली आहे। आपल्याला त्यामध्ये ती मुगाची डाळ शिजायला टाकायची आहे आणि याच्यावरती झाकण मांडून आपल्याला ही डाळ शिजून द्यायची आहे। पहा इथं डाळ शिजायला ठेवलेली आहे। मी इथं शेंगदाण्याचा कूट आणि हिरवी मिरची, लसूण आणि मीठ मी मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि इथं शेंगदाणे भाजून शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। पहा आता चला आपण आपली भाजी शिजली का ते पाहूया। पहा इथं आपली भाजी शिजलेली आहे। आपल्याला आता ती खाली घेऊन ते मॅश करायचं असतं, आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। मी इथे छान अशी बारीक करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं बेसन पीठ मिक्स करायचं आहे आणि ते आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये मी थोडंच घातलेलं आहे बेसन पीठ, कारण की आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। शेंगदाण्याचा कूट घातल्याने आणखीन आपली भाजी घट्ट होते, त्यामुळे मी थोडंच बेसन पीठ घातलेलं आहे। मी इथं छान मिक्स करून घेतलं आहे। तर मी इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल आणि लसूण मी चिरून घेतलेला आहे थोडा बारीक, तो आपल्याला तेलामध्येच घालायचा आहे। त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचा आहे। त्यात मी जिरे, मोहरी आणि ती हिरवी मिरचीची पेस्ट केलेली आहे, ती आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे। पहा मी छान अशी परतून पण घेतलेली आहे आणि आता आपण ती भाजी ना आपल्याला त्यामध्ये घालायची, आपण याला फोडणी द्यायची आहे आपल्याला भाजीला। पहा मी आता ती भाजी त्यामध्ये घातलेली आहे आणि आपल्याला त्यामध्ये अजून थोडंसं पाणी घालायचं आहे, घट पातळ। कोणाला घट आवडते, कोणाला पातळ आवडते, आम्हाला घटच आवडते म्हणून मी थोडंच पाणी ॲड केलेलं आहे आणि आपल्याला त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे। आणि आता आपण शेंगदाण्याचा कूट बारीक करून घेतलेला आहे